नमस्कार, माझं नाव फिरोज खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. आपल्याबरोबर माजी खासदार हरिभाऊ राठोड आहेत, जे ओबीसीचे नेते राहिलेले आहेत आणि आज जे आहे वसईमध्ये वसंतराव नाईक चौकाचं उद्घाटन ते इथे करण्यासाठी आलेले आहेत. आणि वसंतराव नाईक जे आहेत 3 वेळा जे आहेत मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्या या मान कार्याबद्दल महाराष्ट्रभर सर्वांनाच माहीत आहे. आणि हे बंजारा समाजाचे मुख्यमंत्री आहेत आणि या बंजारा समाजाने महाराष्ट्राला घडविलेला आहे. या महाराष्ट्राला खासदार, आमदार यासारखे मोठे मोठे नेते दिलेले आहेत, मुख्यमंत्री दिलेले आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत, जे आपल्याबरोबर हरिभाऊ राठोड आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय म्हणाल सर, आज जे आहे ओबीसी नेते आहात तुम्ही आणि आज या समाजामध्ये आलेले आहात. जे आहे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, स्वर्गीय मुख्यमंत्री जे आहे त्यांचं इथे चौकाचं उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे वसंतराव नाईक यांचं चौक आणि एवढ्या सुंदर ठिकाणी हे जे केलेलं आहे हे आमचे विजय जाधवचे करामत आहे. आणि खूप आनंद झाला की या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आमचे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती लगातार 15 तारखेपासून रोज कुठे ना कुठे कार्यक्रम होता. मी आजच पुण्याहून आलो आणि आताच मी डोंबिवलीला आलो, तिथे सुद्धा कार्यक्रम झाला सगळीकडे. आणि जेव्हा आम्ही यूट्यूबवर बघतो तर आम्हाला एवढा आनंद होतो की पूर्ण देशामध्ये एक 25-30 वर्षापूर्वी आम्हाला जन्मतारीख सुद्धा माहीत नव्हती, आम्हाला फोटो माहीत नव्हता, आम्हाला जय सेवालाल म्हणायचं माहीत नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टी अलीकडे 25-30 वर्षामध्ये झालेल्या आहेत. तर जसं मी 94 मध्ये जय सेवालाल म्हणायला सुरुवात केली, आमचे रणजित नाईकांनी हा फोटो शोधून काढला. तो सुद्धा आता जगभर अगदी अमेरिकापासून तर सगळीकडे दूरवर आम्ही आणि धोळो झेंडा म्हणजे आम्ही हा झेंडा स्वीकारलेला आहे. त्या झेंड्यावर जेव्हा आम्ही संत शिरोमणी सेवालाल महाराजांचा फोटो बघतो तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आज आम्ही कुठे दूरदराज राहणारे लोक, आपल्याला माहिती आहे तो मालमचं दुगरमाटीशी आवडतो ना, कत देते कत खादे कत पिदे कत, म्हणजे असे कबाड कष्ट करावं, मेहनत करावं समाज. आज असे मोठे मोठे शहरमय ज्यांना ही आनंद लहरोचं आणि देखता आणि मन मारसरी केलं खूप आनंद होतं. कारण केंद्र संघटित करे काम हम किधे 25-30 वर्ष अब विजय जाधव शरीक मन किया, हमारो लक्ष्मण महाराज ने शरीक मन किया. ये जो कंपनीज हमारा आता ये से लोग जो ये से उभो की देतं. आणि आज ये जे बाई लोग मार सतत मन 5 जानेवारीनं मार सोबत कोण काही मोर्चा आंदोलन करताना पण मोठं किदे, पण खासदार किदे, पण आमदार किदे आणि एक पण आजी लोकसभामा यवतमाळ वाशी लोकसभा लढे वाचतो आणि निश्चितपणे मग येणे भरोसे जिथे वाहतो. तर मग असे प्रसंगी आपण शुभेच्छा देतो. वसंतराव नाईक जो चौकचा ही आज उद्घाटन वेगो ही बी जाहीर कर दिसू आणि एक सुंदर कार्यक्रमानं आज आयोजन किदे और बद्दल मैं आयोजक के धन्यवाद. जे काही तम केदेचं की मार चेहरा जेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारू दिसावचं पर वर लारेर केर जे व्यक्तो तमें जे केदे तम वर लारेर काही हम समजा जे तुम समजा लोकांना नाही. इथं कोइन्सिडेंटचं की मार चेहरा कदाचित भूकंप सेवा लोक कन्फ्यूज होतं की जर फोटो हमार जो पोतीचं नानकी एक छोरा हमार फोटो होता अडाई चेहरा तो कभी चौके में फोटो लगा रही है तो कहते दादू का फोटो इधर क्यों लगाया, ये दादू का फोटो क्यों है. स्टेचू भी देखे म्हणजे एक जज करे कहीं एक नानके बाल बच्चा तो हमको नहीं कहे कि भाई तो हनु फोटो का, पर वो हनु लागे वच आणि तो पण संविधानावर अभ्यासक ज्यांना लोक टीव्ही समाचार आरक्षणाचे अभ्यासक ओबीसीचे नेते ही नाटकी पदवीचे नाही मंत्रीपेक्षा मोठ पदवीचं ओबीसीचे नेते म्हणजे केवढा ओबीसी समाजचा. आज आपण काही 13 कोटी समाजचं माहिती 7 कोटी लोक ओबीसीचं आणि वर नेतृत्व. आज काही बी टोटेम घडगो तर मन पहिलं फोन टीव्ही वाल्यावर तुम्ही प्रतिक्रियाला समाज ते काय म्हणणं आहे तुमचं, हरिभाऊ काय सांगतील, तो हे आरक्षणाच्या बाबतीत काय बोलतील, टेबल डिस्कशन मरूचू इंटेलेक्चुअल लोकांना टेबल डिस्कशन करायचं आणि जर हम बोलायचा तो अख्खा करोडो लोक सांभाळायचं, जज करायचं आणि मग ज्यांना नाही भेट द्यावं कधी बी तो कसं साहेब तुमचं आम्ही नेहमी चर्चा ऐकतो, तुम्ही फार चांगलं बोलता आणि तुम्ही राजकीय काही बोलत नाही पण कायदेशीर जे काही मार्गदर्शन करता तुमचं तुम्ही ज्या पद्धतीने बोलता
फार चांगलं बोलता वगैरे हाणू कसं तर आपण बी छाती फुल जायचं आपण कधी तांडे माहिती आहे मधल्या आणि आज महाराष्ट्र नेतृत्व करत ओबीसी नेतृत्व होईल आणि आरक्षणाचे जटिल प्रश्न जसं हात एक दिन गव्हर्नमेंट मराठा आरक्षण तू छुटी आहे मैं हमेशा कुछ माझ्याकडे फॉर्म्युला आहे मी सोडवतो जना आपण समाजाने बी थोडा अभिमान वाटायचा होतं की हा माटी बरोबर बा टीव्ही नाही तो खूप मोठवाचे विषय समाजावर कृपाचं स्वाभार कृपाचं वसंतराव नाईक ह्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देण काय का आता आज जे राजनीती महाराष्ट्र चालरेचं आज जे चालरेचं राजकारण जे चालरेचं देशात किंवा महाराष्ट्र वर सारू तुम्हाला काही दी शब्द दे नाही महाराष्ट्रामध्ये कोणी पुरे देशामध्ये दडपशाही चालतीचं हुकुमशाही प्रकारची आणि हुकुमशाही हाणू झाल्याने आवचं आणि वरती कोणी भयभीत घेतं लोक आणि हे जो जसे जसे जे प्रकारे ईडी बीडी सीडी सीबीआय वगैरे आणि मोठमोठे लोक कोण दाबरेचे लोक आणि धाकेतील लोक कोण काय बीजेपी दाबरेचं ही भयंकर वाटत आहे म्हणजे ही असं वाटतं ही लोकशाहीचे ही हुकुमशाहीचं लोकशाही महाराष्ट्र आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो संविधानचं वो घणं मजबूत છે પણ વન બી મોડતોડ કરે કામ એ લોકો કરે છે નિશ્ચિત જ આચું છે હનુમાન વાટે છે પક્ષ વિશે છોડો પણ એ ન રહેવાનું આચાર્ય લોકોને કોણ છે ધાકેથી મને પક્ષ છોડે મને મોટી ખેતરે છે આપણે જનતા જો છે जनता म्हणजे सुज्ञ वेळे पण बरोबर निर्णय लिहे जी बंजारा समाज ही केरी चमकेनी तर तुम्हाला काय मेसेज वे आजेर जे चालरेचं जे तर समाजेन काय मेसेज द्या तुम्ही नाही सुरुवातीची हा शूरवीर समाजचा ही समाज कष्टाळू समाजचा ही समाज कोण इमानदार समाजचा ही समाज कोणी एक वेगळी संस्कृती एक जाग रहा हो आणि आपण मानूचं कि अपन समनकेर पुजारो चाहे नायक कारभारी एक सिस्टम था ये सिस्टम है हमारे समाज में यदि ये समाज के घबराव डराव चाहिए फक्त ये समाजाने एकच की दारू दादाच लत वत्री वाट जर चल गई तो बस समाज हमारा ग्रेट छ काय म्हणाल काय का आता तमार जी कार्यक्रम आज वसंत रकाळे तमार आता खासदार जे माजी खासदार आहेत वंदू सारू काही बी शब्द वे तमेर आणि समाज सारू जी कर्रेचं ते तम महाराष्ट्र भूषण तमेन पदवीचं काय का आता प्रथम फिरोज मैं तारवार स्वागत करू छू की तू यात्रा घडण्यात आहे इंटरव्ह्यू ले करता होती भाऊ नाम सांगतानी आणि तम तुझी कास्ट में मानून कास्ट आहे आणि तम गोरमाटीन बोर्डेच वर अभिमानी वाच रेगी दुसर बात की शेवालाल महाराज नगर भी हम की देते वो भी भाऊ विचारे थे भाऊ हम शेवालाल महाराज नगर कर रहे था शेवालाल महाराज नगर आज है वो भी हमें अभिमानी वाच वसंतराव नाईक के ओपनिंग कर रही थी 15 फेब्रुआरी भाऊ फोन की तो भाऊ केला भाऊ मैं यात अवेलेबल छे 18 तारीख कर बेटा मला ठीक है भाऊ करता हमारे 18 फेब्रुआरी की तो संदेश भाऊ आहेत ते किशन भाऊ आहेत ते संजय भाऊ राठोड भी आहेत तर काही कारणास्तव 2 जण आहे कोणी संदेश चव्हाण साहेब आवगे भाऊ करता यात्रावेळी कार्यक्रम लांब हम खेचेचा रेग्यात आज अभिमानी वाच की हम भारतीय आमेलेचा मुंबई सारखे शहरे नहीं आणि जे सिटी में हम चौक बनायचा हमार वसंतराव नाईक साहेब हमार हक्के ते के सकाचा कारण की 11.5 वर्ष जे मुख्यमंत्री पोस्ट काय म्हणजे किदेचं निभायचं खर मोठ गर्व वाटचं रेगी दुसरं वाट की ओ टायमिंग म्हणून वाटायचं सुका काळ पडत होते आणि खरं प्रॉब्लेम येतो दुष्काळ येतो पूर्ण महाराष्ट्र ओ टायमिंग अत्याधुनिक हरित क्रांती येऊन पेरणी अत्याधुनिक शेती करता आणि हरित क्रांतीचे पेरणी ते वो बनायचं वर करता आम्ही अभिमानी वाटतं हमारे लोकनेते हितेंद्र जी ठाकुर अप्पा उन्हें मार्गदर्शन है सतीश ठाकुर हमारे आमदार प्रवीणा ताई हमारे प्रथम महापौर राजू पाटिल उन्हें घोड़ा मोटो वाटाची लारबी समाज हमारे घरेन माहिती एक नगरसेवक ही आता माजी नगरसेवक वेगेच तुम्हारे समाज में आता तो वही एक हाँ नगराध्यक्ष है हमारे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण दादा करण वो टाइम नगराध्यक्ष 1986-85 वाची खर मोठं अभिमानी वाटतं तर ये टाइमिंग आप समाजन गरज छ कि ये पक्षनाथ जर 18 वर्ष हम सपोर्ट कर रहे थे बहुजन विकास आघाड़ी हितेंद्र ठाकुर मार्गदर्शन होत चाल रहे भाऊ सपोर्ट छ तो डेफिनेटली प्रत्येक तांडे में यात हमारी जी वस्ती 47 से 48 हजार नेट वोटिंग हमारे समाज
एवढी मोठी रेतानी बी आज एक नगरसेवक छेचा का छेचा वर बी एक रिझनचं की समाजावरच हमार म्हणत्या काही काही एकमेकांना ठेकी करत वर काय गाजेले घेत पण हे बात आम्ही खंबीरपणे उभेचा आणि समाज नेतृत्व करून एक कोणी 10 नगरसेवक घडाया ही आम तुम्ही गवाही द्याचा एक लक्ष्मण राठोड मार सोबतचा कोणीही मग विचारू की तमार सोबत जी यंग नेता किंवा यंग आतेर जे कार्यकर्ता छ वंदूर सारू तमार सपोर्ट काय रही कोणी अभी ये भाई हम खूब अभिमानात छो आज हम 20-25 वर्ष से हम ये जो कार्य करना हमार खूब हालत खराब हो गई हो कि हम यंग स्टाइल हम केले था भाऊर मार्गदर्शन खाली की बात हम जितना भी जवान छिपचार अपन बंजारा समाज है तो अंग पुढाकार लो समाज भी जे भी प्रश्न नामच्या मोठे छोटे प्रश्न अब प्रत्येक जागा हमको धावापळ करावा कोणी अब आती जी अंग जो लकड़ी ये लकड़ी चल बताओ अब हरिभाऊ राठोड सुद्धा हमने कह दिलो कि महाराज कि अपने बंजारा समाज में असं कोई भी ऐसी छिपचार जर आओगे एखाद जवान कि भाई ये लकड़ी आप आती जी अंग बंजारा समाज हम नेतृत्व कर सीख लोग चाहते तो हमने वो टाइम इसलिए के तो शायद इनके हरिभाऊ जी ने कि राठोड साहब तुम जब के नहीं तो आज भी अपने बंजारा समाज कमीत कमी ये महाराष्ट्र में 10 से 15 छिपर ऐसे एम कि वो मतदार संघ चेहरा मोरा बदल नाखे तमार के ऊपर जहाँ हरिभाऊ राठोड आता वसई में आए आणि आज एक गरवेर बात आज की हरिभाऊ राठोड जे कमायचं आज लोक तो पिसा घेणे कमाली गए पिसा किसान विषय वेगळं होतं पण आज हरिभाऊ राठोड आपला मोठं नाम कमायचं बंजारा समाजात आज जो नेता बन रहे आमदार बन रहे खासदार बन रहे मंत्रीपद मिळ रहे नगरसेवक हो रहे सरपंच हो रहे ही देण फक्त हरिभाऊ राठोडच हरिभाऊ राठोड आज कमीत कमी 30 वर्ष पहले तिथून आज जगात बंजारा समाज जागृत किदो बंजारा क्रांति दल किदो वते हमार शुरुआत हुई वते हमार बंजारा समाज ठीक सुरक्षित हुई वते हमने करो कि भाई संगठित करायचं संगठित हो फायदो करायचं शिक्षण कोण होतं ये से प्रश्न तो छूटे आज हम नानका लीडर ये बने तो से हरिभाऊ राठोड डेली बने हम आज आवडा मोठो समाज विकर्ग होतं आज समझ एक अभिमान बात दीजिए एक घड़ी हरिभाऊ राठोड चली गई हमारा एक थाना प्रभु चौहान करते हमारे कार्यकर्ता होते बंजारा क्रांति दल रहे आज वो कर्नाटक में मंत्री से कैबिनेट मंत्री जी कवड़ी भूषण बात समाज में ये केवळ आशीर्वाद ये हरिभाऊ राठोड आशीर्वाद सामने हमारे समाज आज आवडा मोठो आज एक कैबिनेट मंत्री बनाना को आज हरिभाऊ राठोड की खूप अभिमानाची बात वर्षभर हरिभाऊ राठोड मार्गदर्शन खाली विजय जाधव सुद्धा केली की जाधव साहेब तुम पूरे समोर आओ आणि समाज लकडी होता तम असा समाज कमी होतं तम समाजाला एक सहकार्य करो ही हरिभाऊ राठोड सहकार्याचं समाज शिक्षणामध्ये वसंतराव नाईक आहेत त्यांनी क्रांती केलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उर्दू शाळा असतील मराठी शाळा असतील आणि एका समाजाला भटक्या जमातीतून आणून त्याने जे आहे यांना पुढे केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर या समाजाला अग्रेसर केलेलं आहे अशा समाजाला महाराष्ट्रात खूप नावलौकिक या महाराष्ट्राने केलेलं आहे या समाजामुळे आणि असे जर नेते या महाराष्ट्राला भेटले तर नक्कीच या महाराष्ट्राचं उद्धार होईल अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद